तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, या खडकामध्ये हा पाट कोरलेला आहे आणि ह्या पाटाने या डोहामध्ये पाणी साठवण्याची व्यवस्था केलेली आहे। आणि ह्या बाजूला तुम्ही पहा की हे असे छोटे छोटे होल घेतलेले आहेत। हे ठिकाण आहे वडगाव सानी आणि सावरगाव या दोन्ही गावांच्या हद्दीमध्ये हे पात्र आहे। तुम्ही पाठीमागे पाहू शकता की ह्या जे डोहाचा आकार आहे हा एक रांजणासारखा आहे, म्हणून याला रांजण डोह असं नाव पडलेलं आहे। जय शिवराय मंडळींनो, तर स्वागत आहे तुमचं एक नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण आलेलो आहोत जुन्नर तालुक्यातील एक अपरिचित अशा रांजण खळग्यांच्या ठिकाणी। तर हे रांजण खळगे मीना नदीच्या आपल्याला एका भव्य दिव्य अशा खडकावरती पडलेले पाहायला भेटतात। रांजण खळगे तयार होण्यासाठी हजारो वर्ष जातात, त्यावेळेस ते रांजण खळगे तयार होतात। तर त्या रांजण खळग्यांविषयी आपण माहिती पाहणार आहोत आणि ते रांजण खळगे सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटतील। तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत तुम्ही आमच्यासोबत असेच राहा। अजूनही तुम्ही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। या ठिकाणाला भेट देण्यासाठी जुन्नर नारंगाव रोडवरती वडगाव सानी हा फाटा लागतो। या फाट्यावरून आपण सरळ वडगाव सानीकडे आल्यानंतर पांदेमाळा या ठिकाणी जाऊन पांदेमाळ्यातून जानुबाई माता मंदिराकडे जो रोड जातो त्या मंदिराच्या पाठीमागेच हे आपल्याला रांजण खळगे पाहायला भेटतात। तसेच जुन्नर गोडेगाव रोडवरती बस्ती गाव लागतंय, त्या गावामधून आपण सरळ पांदेमाळा या ठिकाणी येऊन जानुबाई मंदिराकडे जाऊन आपण हे रांजण खळगे पाहण्याचा आनंद घेऊ शकता। या ठिकाणी नदी किनाऱ्यावर आपल्याला सावरगाव हद्दीमधील खंडोबा मंदिर आणि बाजूलाच असणारे मरीमाता लक्ष्मी मंदिर असे दोन सुंदर मंदिर या ठिकाणी दिसून येतात। तसेच वडगाव सानीच्या हद्दीमध्ये जानकी माता मंदिर म्हणजे जानुबाई मंदिर हे अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य ठिकाणी असलेले मंदिर, अतिशय जागृत मंदिर हे असं म्हटलं जातं। हे मंदिर देखील या ठिकाणी आपल्याला आल्यानंतर पाहायला भेटते। तर मंडळींनो, आपण आज आलेलो आहोत मीना नदीच्या पात्रामध्ये। तर हे ठिकाण आहे वडगाव सानी आणि सावरगाव या दोन्ही गावांच्या हद्दीमध्ये हे पात्र आहे। तर मीना नदीचा उगम हा आंबोली या गावातून होतो। तर त्या ठिकाणावरून नदी पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहताना आपल्याला दिसते आणि या ठिकाणी आल्यानंतर नदी पुन्हा उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहताना आपल्याला दिसत आहे आणि पुढे गेल्यानंतर ही नदी पुन्हा दक्षिणेकडून पश्चिमेकडे वाहताना दिसते। म्हणजे हे जे ठिकाण आहे या ठिकाणावरती आपल्याला नदीने एस आकाराचा टर्न घेतल्यासारखं दिसतं, म्हणजे एस आकाराप्रमाणे या ठिकाणावरून नदी वाहते। आणि या ठिकाणी आपल्याला भरपूर असा प्रचंड मोठा खडक पाहायला भेटतो आणि या खडकामध्येच आपल्याला काही रांजण खळगे तयार झालेले पाहायला भेटतात। पण आता नदीला पाणी वाहत असल्यामुळे हे रांजण खळगे आपल्याला व्यवस्थितपणे पाहता आले नाही। पण ज्या वेळेस नदीचं पाणी बंद असतं त्यावेळेस हे रांजण खळगे आपल्याला व्यवस्थितपणे पाहता येतात आणि ह्या रांजण खळग्यांची खोलीही भरपूर आहे। त्यामुळे आपण जर कधी या ठिकाणी आलात तर या रांजण खळग्यामध्ये उतरू नये आणि आपला जीव धोक्यात घालू नये। जुन्नर तालुक्यातील मीना नदीच्या पात्रात असणारे हे अपरिचित रांजण खळगे कसे तयार होतात याविषयी आपण माहिती पाहूया। तर नदीपात्रामध्ये जो खडक असतो या खडकामध्ये दोन प्रकार असतात, एक मृद खडक आणि एक कठीण खडक। मृदू खडक म्हणजे हा थोडा ढिसूळ असतो आणि नदीच्या पाण्याबरोबर जे दगडगोटे वाहून येत असतात त्यांचे घर्षण होऊन हा मृदू खडक हा घासला जातो आणि या ठिकाणी
आपल्याला हजारो वर्ष गेल्यानंतर असे काही रांजण खळगे तयार झालेले पाहायला भेटतात. त्यामुळे जुन्नर तालुक्यातील हे अप्रतिम असे असलेले ठिकाण आपण एक वेळेस येऊन नक्कीच पाहायला पाहिजे. आणि अतिशय सुंदर असं हे मीना नदीच्या पात्रातील रांजण खळगे आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत तुम्ही आमच्यासोबत असेच राहा. मंडळींनो, तर आता आपण आलेलो आहोत याच नदीपात्रामध्ये असणारा रांजणडोह. या ठिकाणी तुम्ही पाठीमागे पाहू शकता की ह्या जे डोहाचा आकार आहे हा एक रांजणासारखा आहे, म्हणून याला रांजणडोह असं नाव पडलेलं आहे. आणि यामध्ये आपल्याला 12ही महिने भरपूर असं पाणी पाहायला भेटतं. तर ह्याच रांजणडोहामध्ये पूर्वीच्या काळी पाणी साठवण्याची पण जी एक व्यवस्था केली होती ती व्यवस्था तुम्हाला आता या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत आहे. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता या खडकामध्ये हा पाट कोरलेला आहे आणि ह्या पाटाने या डोहामध्ये पाणी साठवण्याची व्यवस्था केलेली आहे. आणि ह्या बाजूला तुम्ही पहा की हे असे छोटे छोटे होल घेतलेले आहेत. कदाचित त्या काळामध्ये हे साठवलेलं पाणी स्वच्छ आणि चांगलं राहावं म्हणून यावरती काही झाकून ठेवण्याची पण व्यवस्था त्या काळामध्ये होत असेल. आणि तुम्ही या साईडला पहा की हे आहे नदी पात्र आणि या ठिकाणावरून हे पाणी असं ज्या मार्गे डोहामध्ये आणण्याची व्यवस्था केलेली आहे. मंडळींनो, आपण जो रांजणडोह पाहिलेला आहे या रांजणडोहाची एक चमत्कारिक आख्यायिका देखील या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला ऐकायला भेटते. इतकी जबरदस्त ती आख्यायिका आहे. तर त्यासाठी आणि रांजणडोहच्या बाजूलाच असणारे जानकी माता मंदिर, ह्या मंदिराविषयी पण आपल्याला एक आख्यायिका ऐकायला भेटते. आणि हे अतिशय जागृत देवस्थान या ठिकाणी मानलं जातं. तर यावरती आपण एक स्पेशल व्हिडिओ बनवणार आहोत. तर तो व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे या दोन्ही ठिकाणच्या ज्या काही चमत्कारिक गोष्टी आहेत या तुम्हाला संपूर्णपणे आपल्या येणाऱ्या पुढील व्हिडिओमध्ये सर्वांना पाहायला भेटतील आणि ऐकायला भेटतील. मीना नदीच्या पात्रात असणारे अपरिचित रांजण खळगे याविषयी आपण थोडक्यात माहिती पाहिली. तर मंडळींनो, तुम्हाला हा आमचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच लिहा. तर लवकरच भेटूया आपण अशाच एखाद्या नवीन ठिकाणी. तोपर्यंत आपल्या सर्वांना जय हिंद, जय शिवराय.